तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा विद्यार्थ्यांना शिकवत असते त्याच वेळी एक मॅडम वर्गात येतात. त्या अक्षराला विचारतात की तू विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाच्या समारंभाबद्दल सांगितलं का? त्यावर अक्षरा म्हणते, नाही मॅडम, मी तुमचीच वाट बघत होते. आणि मग ती सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेत बक्षीस वितरणाचा समारंभ होणार आहे आणि यावर्षी ज्यांना अभ्यासामध्ये आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळालं आहे त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. आणि त्या दिवशी आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला समूहगीतसुद्धा बसवायचं आहे. तर ज्यांना ज्यांना समूहगीतात गायन करायचं आहे त्यांनी हात वर करा. आणि मग काही विद्यार्थ्यांसोबत अधिपतीसुद्धा हात वर करतो. तर अक्षरा हसतच म्हणते की ज्यांना खरंच गाता येतं त्यांनीच हात वर करा. तर अधिपती म्हणतो की गाणं तर गाता येतं मला, पण ते सूर ताल काही कळत नाही. आणि त्यावर अक्षरा हसतच मॅडमला म्हणते की मॅडम, आता तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील, नाहीतर एक विद्यार्थी काळी 2मध्ये गाईल आणि दुसरा काळी 4मध्ये. तर अधिपती त्याच्या शेजारच्या मुलाला विचारतो की हे गाण्यात काळं पांढरं पण असतं का? मात्र त्या मुलाला देखील काहीच माहिती नसतं. आणि मग त्या मॅडम सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन दुसऱ्या वर्गात जातात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना आणि दुर्गीला विचारत असते की नोकरांच्या खोलीकडील एक गेट उघडा होता, तिथे नेमकं कोण आहे? आणि तिचा तो प्रश्न ऐकून या दोघीही घाबरतात. भुवनेश्वरी त्यांना विचारत असते की काय झाले, बोला काहीतरी, पण त्या दोघींच्या तोंडून शब्दही फुटत नाही. आणि मग दुर्गी लगेच बाहेर जाण्यासाठी निघते. भुवनेश्वरी विचारते की काय झालं, तू कुठे चालली? त्यावर दुर्गी म्हणते की आलेच ताई मी 2 मिनिटात. आणि मग ती बाहेर जाते. तर आजी भुवनेश्वरीला म्हणत असते की हे बघ भुवे, तू डोक्यात राग घालून घेऊ नको. त्यावर भुवनेश्वरी नाटक करत विचारते की अगं आई, पण तू नक्की कशाबद्दल बोलते? आणि त्याच वेळी दुर्गी चंचीला घेऊन त्या ठिकाणी येते. त्या दोघीही उमऱ्याच्या बाहेरच उभ्या असतात. मात्र चंचीला बघून भुवनेश्वरी खूप चिडते. ती रागातच विचारते की ही मुलगी इथे कशी आली, इथे यायची हिची हिंमतच कशी झाली? आणि त्याच वेळी चारुहास सर देखील खाली येतात. तर भुवनेश्वरी नाटक करत चंचीला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? आणि मग ती दुर्गीला सुद्धा विचारते की तू हिला घरात घेऊन आली का? ज्यावेळी तू हिला भेटायला गेली होती तेव्हा आम्ही तुझ्या कानाखाली मारली होती, हे विसरलीस का तू? आणि त्यावर दुर्गी म्हणते की नाही ग ताई, जर मला हिला घरात आणायचं असतं तर मी एवढे दिवस वाट का बघितली असती, आणि असं करायची माझी हिंमत तरी होईल का? त्यावर भुवनेश्वरी विचारते मग कोण घेऊन आलं हिला घरात? आणि त्यावर चंची सांगते की अधिपती. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला धक्का बसतो. तर चारुहास सर म्हणतात की आता ही मुलगी घरात आली आहे म्हणजे तुझा शब्द मोडला गेला आहे, आणि जर ही घरात आली आहे तर या घरातील दुसरं माणूससुद्धा घरात येऊच शकतं ना? आणि त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते की बघितलं ना, मला हेच ऐकून घ्यायचं नव्हतं, आता तुमच्यामुळे मला हे सगळं ऐकावं लागेल. त्यावर दुर्गी म्हणते की ताई, तू प्लीज एकदा शांतपणे ऐकून घे, अधिपती तुला सगळं काही सांगतील. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की आमचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे, मुळात अधिपती असं काही करणारच नाही. आणि त्याच वेळी अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तो भुवनेश्वरीला सांगतो की आईसाहेब, आम्हीच चंचीला या घरात घेऊन आलो आहोत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी, तिला खूप मोठा धक्का बसला आहे असं नाटक करते. ती म्हणते की अधिपती, तुम्ही असं का वागलात? तुम्ही आमचा शब्द मोडाल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि त्यावर अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, आम्ही तुमचा शब्द कधीच मोडणार नाही. आणि तुम्ही काय म्हणाला होता की ही मुलगी घराचा उंबरठा ओलून आतमध्ये येता कामा नये, मग बघा ती अजून पण घराच्या बाहेरच आहे. आम्ही तिला घरात घेऊन आलो नाही, ती त्या नोकरांच्या खोलीत राहतीये. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, आम्हाला हे पटतच नाही आहे. पण अधिपती तिला समजावतो की आईसाहेब, आम्हाला खरंच दुसरा कोणताही मार्ग सापडला नाही, म्हणून आम्ही तिला इथे घेऊन आलो. त्यावर भुवनेश्वरी विचारते पण नेमकं असं झालं तरी काय? आणि मग अधिपती काल रात्री घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो आणि म्हणतो की आम्ही हिला जर इथे घेऊन आलो नसतो तर मग ती कुठे गेली असती, आणि जर उद्या काही कमी जास्त झालं असतं तर लोक आपल्याला बोलले असते की हे इतरांवर पैसे खर्च करतात, मात्र स्वतःच्या बहिणीच्या मुलीला त्यांनी रस्त्यावर सोडलं. आणि जर तुमच्या विरोधात कोणी काही बोललं असतं तर ते आम्हाला सहन झालं नसतं, म्हणून मग आम्ही तिला इथे घेऊन आलो. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे अधिपती, आता आम्ही तरी काय बोलणार? आज तुम्ही आम्हाला आरसाच दाखवला. ते म्हणतात ना की माय मरो आणि मावशी जगो, आम्हाला सुद्धा हिची काळजी आहेच. आणि मग ती म्हणते की ठीक आहे, ही या घरात राहिली तरी चालेल,
मात्र ती इथे राहणार नाही तर नोकरांच्या खोलीतच राहील आणि नोकरांप्रमाणेच या घरातील कामही करेल. काम करण्यासाठीही इथे येईल आणि पुन्हा तिथेच जाऊन राहील. आणि त्यावर चंची म्हणते की चालेल मावशी मला, आणि ती आनंदाने दुर्गीला मिठी मारते. आणि हा सगळा प्रकार बघून चारुहास सर म्हणतात की या ना त्या कारणाने ही मुलगी घरात येणार म्हणजे तू दिलेला शब्द मोडला जाणार. मग शब्द एकदा मोडला काय किंवा दोनदा मोडला काय फरक पडतो. आता जर ही मुलगी या घरात आली आहे तर मग अक्षरासुद्धा या घरात नक्की येणार. तर भुवनेश्वरी म्हणते की बघितलं ना अधिपती, तुमच्यामुळे आम्हाला काय ऐकून घ्यावं लागतंय. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब तुम्ही काळजी करू नका, मुळात तुम्ही दिलेला शब्द मोडला गेलाच नाही आहे. आणि तो चारुहास सरांना देखील म्हणतो की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. आणि मग त्यानंतर तो आणि भुवनेश्वरी तेथून निघून जातात. तर चारुहास सर काळजीत पडतात. त्यानंतर अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते तर चंची तिला जाऊन भेटते. अक्षरा तिला विचारते की तू ठीक आहेस ना आणि तुला घरात घेतलं का. त्यावर चंची तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की मला बघितल्यावर मावशीने खूप चिडचिड केली, पण माझ्या मम्मीने स्टँड घेतला आणि अधिपतीसुद्धा बोलले, म्हणून मग शेवटी तिने मला घरात ठेवून घेतलं. आणि ते ऐकून अक्षराला आनंद होतो. तर चंची म्हणत असते की मास्तरीनबाई तू काही काळजी करू नको, त्या मावशीच्या नाकावर टिचून मी तुला कशी घरात घेऊन जाते ते बघ तू. मात्र अक्षरा म्हणते की तू प्लीज असं काही करू नको, तू आत्ताच त्या घरात गेली आहे ना, मग शांतपणे तिथेच राहा, नाही तर मॅडम तुला पुन्हा घराबाहेर काढतील. तर चंची म्हणत असते पण मास्तरीनबाई तू काळजी करू नको, मी तुला लवकरात लवकर त्या घरात नक्की घेऊन जाईल आणि मला तुझे आभारही मानायचे आहेत कारण तू मला जीवनदान दिलंय. आणि त्यावर अक्षरा म्हणते की काही हरकत नाही, आता तू व्यवस्थितपणे त्या घरात राहा आणि ही माझी लढाई आहे ती मलाच लढू दे. आणि ती तेथून निघून जाते. तर चंची रागातच मनाशी म्हणत असते की मास्तरीनबाई ही माझी लढाई आहे तुझ्यासोबत. तर दुसरीकडे इरा आणि निखिल भेटतात. निखिल खूपच चिडलेला असतो. तो इराला म्हणत असतो की आपल्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला, त्या चंचलामुळे तुझ्या ताईला घराबाहेर काढण्याची ऐती संधी आपल्याकडे चालून आली होती, पण ती सुद्धा हातातून निसटली. आणि त्यावर इरासुद्धा चिडून म्हणते की हे सगळं माहिती आहे मला, पुन्हा पुन्हा तेच सांगू नको. तर निखिल म्हणत असतो की मी तुला इन्फॉर्मेशन देत नाही आहे तर माझं फ्रस्ट्रेशन काढत आहे आणि तुला कळतंय का आपल्या हातून 15,000 रुपये गेले आहेत. त्यावर इरा म्हणते की निखिल मला सगळं काही कळते, पण मग मी तरी काय करू, आपण सगळे प्रयत्न केले पण ती ताई काही घराबाहेर गेली नाही. आणि त्यावर निखिल म्हणतो पण यात चूक तुझीच आहे, कारण काल मी माझं काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करून गेलो होतो, तुला मात्र तुझ्या आईवर लक्ष ठेवता आलं नाही. तिने अधिपतीला कॉल केला नसता तर आज तुझी ताई घराबाहेर गेली असती. त्यावर इरा म्हणते पण मला कुठं माहीत होतं ती असं काहीतरी करेल. त्यावर निखिल म्हणतो की तुला तिच्यावर लक्ष ठेवता आलं नाही का. त्यावर इरा म्हणते की मी सुद्धा माझं कामच करत होते, ताईला घराबाहेर काढत होते, आई अचानक असं काहीतरी करेल याचं काही मला स्वप्न पडलं होतं का. आणि त्यावर निखिल म्हणतो पण काही झालं ना तरी हे सगळं तुझ्या गाढवपणामुळे आणि केअरलेसपणामुळे झालं आहे. आणि ते ऐकून इरा खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर त्यानंतर रात्री चारुहास सर अधिपतीसोबत बोलायला जातात. अधिपती म्हणत असतो की तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण ऐकायचं की नाही ते आम्ही ठरवतो. आणि मग चारुहास सर त्याला सांगायला सुरुवात करतात की तू जी गोष्ट करायला नको होती तीच केली आहे आणि जी करायला हवी होती ती तर काही केली नाही. तू अक्षराला या घरात घेऊन यायला हवं होतं, ती तुझी बायको आहे. मात्र अधिपती म्हणतो की आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाही आहे, पण चारुहास सर ऐकत नाही. ते अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे चंची मुद्दाम भुवनेश्वरीची खोली आवरत असते. भुवनेश्वरी तिला विचारते की आता हे काय नाटक आहे. तर चंची म्हणते की मावशी तूच सांगितलं ना या घरात नोकरांप्रमाणे राहायचं. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की अगं ते आम्ही सगळ्यांसमोर मुद्दाम बोललो. त्यावर चंची म्हणते पण हे सगळ्यांना खरं तर वाटायला हवं ना. आणि त्यावर भुवनेश्वरी तिला सांगते की आम्ही तुला ज्याच्यासाठी या घरात घेऊन आलो आहोत त्याला खरं वाटायला हवं, त्यामुळे तू अधिपतींच्या खोलीत जा आणि त्यांच्यासमोर हे सगळं नाटक कर. आणि त्यावर चंचीसुद्धा हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी हसतच मनाशी म्हणत असते की जर का हिने अधिपतींच्या मनात घर निर्माण केलं तर मग खरंच मजा येईल, कारण आम्ही त्या सुनबाईंना त्यांची जागा दाखवण्यासाठी या घरात आणलं होतं, पण त्यांना कधीच मनापासून सून मानलं नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.